आज 8 मार्च रोजी सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे व उपायुक्त वैभव साबळे व उपायुक्त विजया यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या। नवप्रसारण न्यूज सांगली। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सगळ्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे आज 8 मार्चतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत आपण प्रभात फेरी काढली होती। सगळ्या महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या निमित्ताने मिळाला होता आणि जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून आपण त्याचबरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत। 10 मार्चला आपण विविध गुणदर्शन कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा वगैरे आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर ज्या काही आपल्या आशा वर्कर आहेत किंवा सफाई कर्मचारी आहेत किंवा विविध क्षेत्रामध्ये कला क्रीडामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्या महिला वर्गांचा आपण सत्कार देखील आयोजित करणार आहोत। त्याचबरोबर आपण आरोग्याची तपासणी करणार आहोत। आपण बघतो आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आता वाढलेलं आहे, तरी आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत। महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। या निमित्ताने आपण या दिनाचं औचित्य साधून आपण महिलाचं शिबिर आयोजित करणार आहोत। महिलांच्या काही अडीअडचणी असतील किंवा काही तक्रारी असतील तर त्याच्या निराकरण करण्यासाठी आपली लैंगिक अत्याचार कमिटी आहे, त्या कमिटीची आपण दर 3 महिन्याला मीटिंग घेऊन त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। असे विविध कार्यक्रम आपण महिला दिनाच्या निमित्ताने करणार आहोत। मी पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।